मी ना YouTubeवरती खूप मील प्रेपिंगचे व्हिडिओ बघितले. त्यामध्ये त्या आठवडाभरांच्या भाज्यांची एकदाच प्रिपरेशन करून घेतात आणि एवढे जर मी करत बसली तर त्यामध्येच माझा वीकेंड चालला जाईल. सो मी काय करते, जेवणानंतर जेव्हा पूर्ण किचन आवरते तेव्हाच उद्या सकाळच्या भाजीची थोडीफार प्रिपरेशन करते आणि हे करताना मला फक्त 15 ते 20 मिनिट लागतात. ते पण मी कधी टीव्ही बघत करते तर कधी मोबाईलवरती बोलत करते आणि त्यामुळे हे काम म्हणून तर वाटतच नाही. उद्या मला भेंडीची भाजी करायची आहे, तर त्यासाठी मी भेंडी स्वच्छ धुवून पुसून कट करते आहे. तर आधी मी एका वेळेस अशा 4 भेंडी एकत्र घेऊन कट करायची, पण आता हीच पद्धत मी थोडीशी अपग्रेड केली आहे, ज्यामुळे मी कमी वेळात जास्त भेंडी कट करते. तर ही नवीन ट्रिक अशी आहे की मी एकाच वेळेस 10 ते 12 भेंडी एकत्र कट करते. कट करण्यासाठी त्यांना मी असं एकावरती एक व्यवस्थित रचून घेते, जेणेकरून त्या पकडायला इझी होतात. अशा व्यवस्थित रचल्यामुळे त्या कट करायला पण इझी होतात आणि आधीपेक्षा फक्त अर्ध्या वेळेमध्येच ह्या कट होतात. तुम्हाला कशी वाटली ही भेंडी कापायची ट्रिक मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. भाजी कट करण्यासोबतच मी त्यासाठी लागणारा लसूण वगैरे तो पण सोलून घेते, म्हणजे ही भाजीची अशी किटची किट बनून जाते. या रेसिपीसाठी फक्त मला लसूण लागणार आहे, म्हणून मी लसूण सोलून घेतला. कांदा, मिरची ह्या गोष्टी मी वेळेवरच कट करते. पण एवढं जरी मी करून ठेवलं तर माझ्या माइंडला वाटते की मी बऱ्यापैकी प्रिपरेशन केली आहे, त्यामुळे मला आता स्वयंपाकाला जास्त वेळ लागणार नाही आणि म्हणून मी सकाळी एकदम स्ट्रेस फ्री राहते. आणि तसंच जर दुसऱ्या दिवशी वरण बनवायचे असेल तर त्याला लागणारी डाळ मी आदल्या दिवशी रात्रीच धुवून भिजवून ठेवते आणि अशी डाळ भिजवल्यामुळे ती लवकर पण शिजते आणि पचायला इझी पण राहते. त्यानंतर इकडे सकाळी जिरा वॉटरसाठी जिरे भिजवून ठेवले आहे आणि दह्यासोबत चिया सीड खाण्यासाठी चिया सीड भिजवून ठेवले आहे.